समर वेकेशन मुलांचं फ्युचर बनवतं की बिघडवतं? समर वेकेशन म्हणजे फक्त टाइमपास नाही, तो मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा गोल्डन पिरियड आहे. बहुतेक घरात काय होतं, मुलं उठतात, फोन किंवा टीव्ही, गेम्स किंवा रील्स, रात्री उशिरापर्यंत स्क्रीन, आणि वेकेशन संपल्यावरती लेझीनेस, इरिटेशन आणि नो फोकस. कारण ब्रेनला जे जास्त मिळतं तो त्यालाच ऍडिक्टेड होतो. एक्सेस स्क्रीन म्हणजे इन्स्टंट डोपामिन, एफर्ट, टास्क हे सगळे बोरिंग वाटायला लागतात, म्हणूनच मुलं रेस्टलेस होतात. तर व्हेकेशन मध्ये फ्रीडम दिलं गेलं पाहिजे, मान्य आहे, पण डिरेक्शन नसलेलं फ्रीडम म्हणजेच डिस्ट्रॅक्शन. मग काय करायला पाहिजे? तर ह्या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. फिजिकल ऍक्टिव्हिटी, क्रिएटिव्ह टाइम जसं ड्रॉइंग, रिडिंग, म्युझिक, फॅमिली इंटरॅक्शन, रिअल कन्व्हर्सेशन. रुटीन फ्लेक्झिबल ठेवा, पण स्ट्रक्चर हवंच. काय नाही करायला पाहिजे? तर फुल डे स्क्रीन देऊ नका, जा खेळ म्हणून मुलांना इग्नोर करू नका, कंपॅरिझन करू नका, प्रेझेन्स द्या, कंट्रोल नाही. आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवलात तर उद्या ते स्क्रीनमध्ये हरवणार नाहीत. जर तुम्हाला स्मार्ट पेरेंटिंग शिकायचं असेल तर फॉलो करा. इथे सायकोलॉजी सोप्या भाषेत सांगतो.